आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। कांद्यावरची निर्यात बंदी उठवली, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। आता 40% निर्यात शुल्क लावून सर्व देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार। शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळणार, हे विरोधकांना मान्य नसेल। निर्यातीवर इतर देशांप्रमाणे शुल्क, पण शेतकऱ्यांना फायदा होणार, भारती पवारांची प्रतिक्रिया। कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय, शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धूळफेक। निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संदीप जगतापांची प्रतिक्रिया। रोहित पवारांचे कट्टर समर्थक, अक्षय शिंदेंचा अजित पवार गटामध्ये प्रवेश। अक्षय शिंदे अहिल्याबाई होळकरांचे वंशज, अक्षय शिंदेंची अजित पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक। वसंत मोरेंच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर सभा घेणार, 5 तारखेला प्रकाश आंबेडकरांची पुण्यामध्ये जाहीर सभा। पुण्यामधील डेक्कन नदीपात्रामध्ये सभेचं आयोजन। बारामती मतदारसंघामध्ये 23,72,000 मतदार चिठ्ठ्यांपैकी 6,61,000 मतदार चिठ्ठ्यांचं वाटप बाकी। बारामती लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान। बारामती मतदारसंघामध्ये प्रचाराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। भोरमध्ये मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या संग्राम थोपटेंकडून सभांचा धडाका। पोलीस भरतीसाठी राज्यामधील 17,76,000 युवक युवतींकडून अर्ज दाखल। यामध्ये अभियंते, डॉक्टरांसह उच्च शिक्षितांचेही अर्ज। 41% जास्त उच्च शिक्षित उमेदवार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या 9,000 बसचं आरक्षण, मतदानाचे यंत्र, साहित्य आणि मतदान पथकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी एसटीवर जबाबदारी।